नमस्कार मित्रांनो. अलीकडेच अमेरिकेने भारताच्या निर्यातीवर 50% टॅरिफ लावले आहे. 50% टॅरिफ लागलेल्या देशांमध्ये भारत आणि ब्राझील या दोनच देशांचा समावेश आहे. बाकी सर्व राष्ट्रांवर कमी टॅरिफ लादले गेलेले आहेत. याचा परिणाम भारताच्या कोणत्या कोणत्या क्षेत्रावर होईल आणि ओव्हरऑल इकॉनॉमीमध्ये याचा काय परिणाम होईल हे आपण आज समजून घेऊ. अमेरिकेने त्याच्या ट्रेडिंग पार्टनर्सवर टॅरिफ लावण्याची सुरुवात जानेवारी 2025 पासूनच केली होती. भारतावर एप्रिल 2025मध्येच 26% टॅरिफ लावण्यात आला होता. मात्र या निर्णयास 90 दिवसांची स्थगिती देण्यात आली होती. हे 90 दिवस संपल्यानंतर ट्रम्प यांनी 25% टॅरिफ 30 जुलै 2025ला घोषित केला आणि 7 ऑगस्ट 2025ला तो लागू झाला. या दिवशी ट्रम्प यांनी या 25%बरोबरच अजून एक घोषणा केली. ती होती अजून 25% पेनल्टी टॅरिफची. भारत 2022 पासून मोठ्या प्रमाणात रशियाकडून ऑइल खरेदी करत असल्या कारणाने हा पेनल्टी टॅरिफ 7 ऑगस्टपासून 21 दिवसांनी लावण्यात येईल असे सांगण्यात आले आणि त्याचप्रमाणे 27 ऑगस्टला एकूण 50% टॅरिफ भारताच्या अमेरिकेसोबत होणाऱ्या एक्सपोर्टवर लावले गेले. आता या टॅरिफचा परिणाम कोणत्या क्षेत्रावर होईल हे बघण्याआधी आपण भारत आणि अमेरिकेचा एकूण व्यापार समजून घेऊ. 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये अमेरिका हा भारताचा सर्वात मोठा ट्रेडिंग पार्टनर होता. या दोन्ही देशांमध्ये ह्या आर्थिक वर्षामध्ये $132 बिलियन बायलॅटरल ट्रेड झाला होता. अमेरिकेबरोबरच्या व्यापारामध्ये भारताचा ट्रेड सरप्लस असतो, म्हणजे आपण आयातीपेक्षा त्यांना निर्यात जास्त करतो. हा ट्रेड सरप्लस 2024-25मध्ये $45 बिलियन इतका होता. भारत अमेरिकेला फार्मास्युटिकल्स, इलेक्ट्रॉनिक्स, जेम्स अँड ज्वेलरी, टेक्स्टाईल्स इत्यादी वस्तू निर्यात करतो. आता आपण अमेरिकेने सर्व देशांवर आणि त्यात भारतावर 50% टॅरिफ का लावला ते बघू. जो पहिला 25% टॅरिफ अमेरिकेने भारतावर लावला त्याची दोन मुख्य कारण होते. पहिलं म्हणजे भारताचा $45 बिलियन ट्रेड सरप्लस. अमेरिकेला हा ट्रेड सरप्लस कमी करायचा होता. दुसरं कारण म्हणजे भारताने अमेरिकन वस्तूंवर लावलेले टॅरिफ्स. याच कारणामुळे ट्रम्प यांनी भारताला अनेक वेळा टॅरिफ किंग म्हणून देखील संबोधलेलं आहे. तिसरं म्हणजे भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये चालू असलेले बायलॅटरल ट्रेड अग्रीमेंटचे निगोशिएशन्स. हे निगोशिएशन्स करताना भारताने शेती आणि डेअरी व्यवसाय याला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला आणि ह्या प्रयत्नामध्ये ह्या अग्रीमेंटसाठी थोडासा उशीर झाला आणि हा उशीर सहन न झाल्यामुळे अमेरिकेने भारतावर 25% टॅरिफ लावला. जो पेनल्टी टॅरिफ आहे एक्स्ट्रा 25%, त्याच्या मागचं कारण म्हणजे भारताची रशियाकडून होत असलेली तेलाची खरेदी. ही काही 3-4 कारणं होती ज्यामुळे भारतावर रेसिप्रोकल टॅरिफ 25% आणि ॲडिशनल टॅरिफ 25% हा लावण्यात आला. याचबरोबर काही अमेरिकेची अंतर्गत कारणं देखील होती. यामध्ये सगळ्यात मोठं कारण होतं अमेरिकेचा असलेला जागतिक स्तरावरचा ट्रेड डेफिसिट. ट्रम्प यांनी इलेक्शन लढताना प्रॉमिस केलेलं होतं की हा ट्रेड डेफिसिट ते कमी करतील. त्याच्यामुळे देखील इतर अनेक देशांवर त्यांनी हे टॅरिफ्स लावले आणि इंडियावर 50% टॅरिफ लावला. आता या 50% टॅरिफमुळे कोणकोणत्या क्षेत्राचं नुकसान होणार आहे ते आपण बघूया. आता सर्वच वस्तूंवर टॅरिफ लागू झाला आहे असं नाही. भारत अमेरिकेला ज्या गोष्टी निर्यात करतो त्या एकूण वस्तूंपैकी 66% वस्तूंवर 50% टॅरिफ लागू झालेला आहे. त्यामध्ये आहे टेक्स्टाईल्स. तमिळनाडूमधील तिरुप्पूर, सुरत, नोएडा आणि महाराष्ट्रातील काही युनिट्स ऑलरेडी बंद पडले आहेत, कारण त्यांना अमेरिकेमधून ऑर्डर्स मिळणं आता बंद झालं आहे. दुसरं सेक्टर ज्याच्यावर खूप मोठा परिणाम झाला आहे ते म्हणजे जेम्स अँड ज्वेलरी. भारत जेवढे दागिने जगामध्ये एक्सपोर्ट करतो त्यापैकी 30% दागिने एकट्या अमेरिकेला निर्यात होतात. त्यामुळे त्या क्षेत्राचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होईल. तिसरं क्षेत्र म्हणजे मत्स्य व्यवसाय. याच्यामध्ये देखील आपण ज्याला कोळंबी म्हणतो त्या कोळंबीच्या एकूण निर्यातीपैकी 50% निर्यात फक्त अमेरिकेला होते. हे जे 3 क्षेत्र आहेत ही लेबर इंटेन्सिव्ह क्षेत्र आहेत.
म्हणून जर यांचा व्यापार कमी झाला तर मोठ्या प्रमाणात रोजगार नाहीसा होईल आणि त्यामुळे देशाच्या नुकसान होईल. यामध्ये फार्मास्युटिकल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर टॅरिफ लावला गेलेला नाही, मात्र यांवर सुद्धा टॅरिफ लागेल अशी चर्चा सुरू आहे. सुदैवाने भारताची अर्थव्यवस्था ही निर्यातीवर अवलंबून नाही, पण तरीसुद्धा भारताच्या आर्थिक विकासावर या टॅरिफचा परिणाम होईल. भारताची जी GDP ग्रोथ आहे ही अंदाजित 6.5% 5.6% येण्याची शक्यता वर्तवली जाते. म्हणजे भारताचा 1% GDP हा या टॅरिफमुळे नाहीसा होईल. कारण भारतावर सर्वाधिक टॅरिफ आहे, तर भारताच्या काही कॉम्पिटिटर्सना त्याचा फायदा पोहोचण्याची शक्यता आहे. त्याच्यामध्ये व्हिएतनाम, बांगलादेश यांसारखे देश आहे, कारण ह्या देशांचा माल अमेरिकेमध्ये स्वस्त होईल, कारण त्यांच्यावर कमी टॅरिफ्स आहेत. अमेरिकेने भारताच्या निर्यातीवर हे जे काही टॅरिफ्स लावले आहेत, त्या टॅरिफ्समुळे भारताच्या आर्थिक गतीला अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रश्नावर मार्ग काढणे खूप गरजेचे आहे. त्यासाठी अमेरिकेबरोबर पुन्हा बायलॅटरल फ्री ट्रेड अग्रीमेंटची चर्चा चालू होणं गरजेचं आहे. आणि एका देशावर निर्यातीसाठी अवलंबून असणे योग्य नसल्याने निर्यातीमध्ये विविधता आणणे गरजेचे आहे. त्यासाठी युरोपियन युनियन, गल्फ कंट्रीज, ईस्ट एशियामधल्या ज्या कंट्रीज आहेत त्यांच्याशी चालू असलेली बायलॅटरल फ्री ट्रेड अग्रीमेंटची जी व्यवस्था आहे तिला गती देण्याची गरज आहे.